नमस्कार, टॉप मराठीमध्ये आपले स्वागत आहे. टीव्ही सिरियल बघून कोणावर काय परिणाम होईल हे सांगता येत नाही. विशेषतः टीव्हीवरील प्रोग्राम बघून लहान मुलांच्या मनावर त्याचे परिणाम अधिक होत असल्याचे आपण बघितले. तर अशीच एक घटना कलकत्त्यात घडली होती, ज्यात एका 16 वर्षाचा मुलगा क्राईम पेट्रोल टाईपचा गुन्हेगारीवर आधारित प्रोग्राम बघून आपल्या आई वडिलांचा खुनी बनला होता. ही गोष्ट आहे कलकत्ता जिल्ह्यातल्या दमदम शहरातील सजल बुरुई आणि त्याच्या 5 मित्रांची. सजल आणि त्याची आई नियती आणि वडील सुबल यांच्यासोबत राहत होता. अशातच सजलचे वडील सुबल यांचे मीनाती नामक एका दुसऱ्या स्त्रीशी संबंध आले. तेव्हा त्यांची पहिली पत्नी नियती दोघात अडथळा ठरत होती. तर एक दिवस त्यांनी तिला सोडून दिले आणि मीनाती सोबत राहायला लागले. याच दरम्यान नियतीने सजलला जन्म दिला. मीनातीला सुद्धा त्याच्यापासून एक मुलगा झाला. पुढे काही वर्षांनी सुबल आपल्या पहिल्या पत्नीकडे परत आले आणि सजलला आपल्या सोबत घेऊन गेले. तेव्हा सजल फक्त 8 वर्षाचा होता. त्यानंतर त्याला आपल्या खऱ्या आईचा चेहरा बघायला मिळाला नाही. इकडे सजल त्याच्या सावत्र आई मीनातीच्या डोळ्यात खुपायचा. ती कायमच त्याचा तिरस्कार करायची, इतका की ती सजलला जळत्या सिगारेट आणि गरम इस्त्रीचे चटके द्यायची. याचा एक ना एक दिवस बदला घ्यायचा असं सजलनं मनात ठरवलं. तारीख होती 22 नोव्हेंबर 1993ची. सजल आणि त्याच्या 5 मित्रांनी हत्येचा कट रचला. सगळे एकाच वयोगटातील होते. रात्री सगळे सजलच्या राहत्या घरी आले. त्याची सावत्र आई घरी एकटीच असल्याची संधी साधली आणि तिला गाठलं. सगळ्यांनी धरून तिला खुर्चीला बांधले. थोड्याच वेळात त्याचा सावत्र भाऊ घरी आला आणि रात्री उशिरा त्याचे वडीलही आले. या तिघांनाही त्यांनी बांधून ठेवलं व गळा दाबून मारण्याचा प्रयत्न केला. पण त्यात फक्त सावत्र आई मेली. सावत्र भाऊ आणि वडील निसटणार होते तोच सजल व त्याचा मित्र रणजितने त्यांच्यावर झडप घातली आणि धारदार शस्त्राने त्यांची हत्या केली. हे नाट्य जवळपास 3 तास चालले. हत्या केल्यानंतर सजलच्या सांगण्यानुसार त्याच्या मित्रांनी शस्त्र मोहरीच्या तेलाने स्वच्छ केले आणि व्यवस्थित टेबलवर मांडून ठेवले. त्यानंतर त्यांनी घरातील फ्रीजमधील बंगाली मिठाई खाल्ल्या आणि त्याचे बिल म्हणून काही सुट्टे पैसे टेबलावर ठेवले. ही सगळी डॉक्यालिटी सजलची होती, जे त्याला क्राईम पेट्रोल बघून सुचलं होतं. खून केल्यावर सजलने त्यांना सिगारेटचे चटके देऊन आपल्या बालपणीचा बदला घेतला. खुनाचा संशय यायला नको म्हणून जाता जाता मित्रांनी सजलला सुद्धा खुर्चीला बांधून गेले, जेणेकरून असं दिसावं की आपण हे हत्याराचे बळी होतो. पण जेव्हा पोलीस तिथे पोहोचले तेव्हा त्याच्या शरीरावर कसली जखम वा इजा नव्हती. त्यांनी त्याची चतुराई क्षणात पकडली आणि त्याला अटक केली. त्याला आपल्या केलेल्या कृत्याबद्दल कसलाच पश्चाताप नव्हता. चेहऱ्यावर सुद्धा तसे काही भाव नव्हते. उलट जेव्हा त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली तेव्हा हसत हसत टाळ्या वाजवून तो गाणं म्हणायला लागला होता. तेव्हा सजलचं वय अवघे 16 वर्ष होते आणि त्याचे मित्रही जवळपास सारख्याच वयाचे होते. नियमानुसार ते अल्पवयीन असल्याने त्यांना फाशीच्या ऐवजी जन्मठेपेची शिक्षा देण्यात आली. सजल अपराधी असला तरी तो बुद्धीने अत्यंत हुशार आणि तल्लख होता. तो एक उत्कृष्ट पेंटर असण्यासोबतच व्यायामाची सुद्धा त्याला आवड होती. जेलमध्ये असताना जेल प्रशासनाने त्याची पेंटिंगची कला जपण्यासाठी त्याला सहाय्य केलं. त्याची एक पेंटिंग कलकत्त्यात भरलेल्या एका प्रदर्शनात 8,000 रुपयाला विकली गेली. प्रशासकीय समस्येमुळे 2000 मध्ये सजलला दमदम कॅन्टॉन्मेंटमध्ये मिदनापूरच्या सेंट्रल जेलमध्ये हलवण्यात आलं होतं. तिथे आपली शिक्षा भोगत असताना 2001 मध्ये त्याने पळून जाण्याची योजना आखली आणि आपल्याला किडनीचा आजार झाला असल्याचं नाटक केलं. तेव्हा कलकत्त्याच्या मेडिकल कॉलेजमध्ये ॲडमिट करण्यात आले. ॲडमिट केल्याच्या काही दिवसांनीच 15 सप्टेंबर 2001 रोजी त्याने त्याच्यावर पहारा ठेवत असलेल्या 2 पोलीस हवालदारांना बियर पार्टी दिली. त्याने बियरमध्ये झोपेच्या गोळ्या टाकून त्यांना प्यायला दिली आणि ते झोपी जाण्याची वाट पाहू लागला. जसा त्यांचा डोळा लागला, सजलने तिथून लगेचच पळ काढला. निसटल्यावर तो मुंबईत आपल्या मित्रांकडे गेला. तिथे लग्न केलं आणि काही वर्षांनी तो बायकोला मुंबईत सोडून स्वतः कलकत्त्याला परतला. तेव्हा त्याच्यातली गुन्हेगारी वृत्ती अधिकच वाढली होती. स्थानिक गुंडांच्या मदतीने त्याने अनेक चोऱ्या केला. तो मिदनापूर जिल्ह्यातील पश्चिम भागात असलेल्या जंबोनी गावात नाव बदलून राहत होता. पुढे
फेब्रुवारी 2003 मध्ये एका चोरीच्या गुन्ह्यात शेख राजू नामक व्यक्तीला अटक करण्यात आली होती. 3 महिने शेख राजू म्हणून मिदनापूर सेंट्रल जेलमध्ये राहिल्यानंतर तिथले जेलरने ओळखले की हा सजल बरुई आहे, जो जन्मठेपेची शिक्षा भोगत असताना अलीपूरच्या सेंट्रल जेलमध्ये सजलला भेटला होता. त्याच्या या अतरंगी आणि तितक्याच क्रूर वागण्यावर एक बंगाली फिल्म देखील बनवण्यात आली आहे. तिचं नाव आहे धुसर. 2017 साली ही फिल्म रिलीज झाली होती. याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा. तेव्हा पुन्हा भेटू पुढील भागात. तोपर्यंत धन्यवाद.